मंडळी नमस्कार. परंपरा आपल्या मातीची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल परंपरा मातीची सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आज भव्य असे 4 ठिकाणी 4 वेगवेगळ्या पद्धतीची मैदानं मित्रांनो पार पडणार आहेत. मुळशी आंगरेवाडी या ठिकाणी ओपन मैदान आहे, मायनी या ठिकाणी ओपन मैदान आहे. त्याचबरोबर सांगली या ठिकाणी आदत बैल मैदान आहे आणि कोरेगाव या ठिकाणी एक आदत एक दुसरा बैल मैदान आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहीत असेल प्रत्येक मैदानामध्ये वेगवेगळ्या मैदानामध्ये ज्या त्या भागातील नंदी आज आपल्याला मित्रांनो पळताना दिसणार आहेत. त्याच्यामध्ये मित्रांनो आपणा सर्वांना आतुरता असते ते म्हणजे रुस्तम हिंदकेसरी माहिब्याने जो काही जबरदस्त कमबॅक केला आहे. तर माहिब्या मित्रांनो आज तो आपल्याला सांगली ते वाळवा या ठिकाणी होणाऱ्या आदत बैल मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि माहिब्याचा गट आहे. गट क्रमांक 20मध्ये मित्रांनो माहिब्या आज तुम्हाला पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो मुळशी केसरी हे एक ओपनचं मैदान पार पडत आहे. या ठिकाणी आपल्याला कारुंडेकरांचा चिक्या, कारुंडे एक्सप्रेस चिक्या मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला पळताना दिसणार आहे गट क्रमांक 16मध्ये. त्याचबरोबर आपणा सर्वांचा आवडता रुस्तम हिंदकेसरी बकासूर घरचंच मैदान म्हणावं लागेल. गेल्या वर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी बकासूर गट क्रमांक 34मध्ये तास क्रमांक 2मध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. त्या ठिकाणी मित्रांनो निसर्ग गार्डन कात्रजच्या नावाने देखील 2 चिठ्ठ्या आहेत, गट क्रमांक 6 आणि गट क्रमांक 21मध्ये. त्याचबरोबर मित्रांनो आता आपणा सर्वांचा आवडता पंचम हिंदकेसरी सर्जा कुठं पळणार तर मित्रांनो सर्जा हा आपल्याला कोरेगाव या ठिकाणी होणाऱ्या एक आदत एक दुसरा बैल मैदानामध्ये दुसामध्ये पळताना दिसणार आहे आणि सर्जाचा गट आहे गट क्रमांक 11 आणि गट क्रमांक 13. अशा 2 गटामध्ये मित्रांनो सर्जा चिठ्ठी निघाली आहे, गट क्रमांक 11 आणि 13. आणि मित्रांनो विठ्ठल नानांचे आदत दुसानंती देखील याच ठिकाणी आपल्याला मित्रांनो पळताना दिसतील. त्याचबरोबर शेवाळ्याबांचा पाखऱ्या देखील मुळशी केसरी मैदानामध्ये गट क्रमांक 1 तास क्रमांक 2वरती तुम्हाला पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. त्याचबरोबर उर्मिलाताईंचा राजा हा मायनी मैदानामध्ये गट क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 1वरती पळताना दिसेल. त्याचबरोबर दादा सरकार यांच्या नावानं देखील या मायनी मैदानामध्ये 3 चिठ्ठ्या आहेत, गट क्रमांक 2 गट क्रमांक 6 आणि गट क्रमांक 19. 3 पैकी गटामध्ये तुम्हाला दादा सरकार यांचा सर्जा किंवा त्यांचे इतर नंदी त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो आज पळताना दिसतील. मैदानांच्या पुढील अपडेट असतील त्या देखील तुमच्यापर्यंत मित्रांनो नक्कीच पोहोचवले जातील. त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल परंपरा आपल्या मातीची मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.